नमस्ते. ओरा क्लिअर युअर माइंड ग्लोबल कन्सल्टन्सीमधून मी तनुजा पाटील. आज मंगळवार आणि शनिवारी निगेटिव्ह एनर्जी कशी बाहेर काढायची त्या संदर्भात मी एक सांज होम सांगणार आहे. मध्ये असं आहे की आपण आपल्या घरामध्ये येणारे लोक किंवा बाहेर जाणारे काही लोक असतात, त्याच्यामुळे आपल्यासोबत येणारी निगेटिव्हिटी, त्यामुळे बऱ्याचशा घरामध्ये आजारपण येतं आहे, बऱ्याचशा घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम येत आहेत. तर घरच्या घरी आपण कशी ही एनर्जी आपल्या घरामधलं वातावरण कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने करू शकतो, वातावरण कसं सुशोभित करू शकतो, सुगंधित वातावरण कसं करू शकतो, किंवा त्याच्यामध्ये काही बारीकशे असे निगेटिव्ह पॉईंट असतात ते बाहेर कसे आपण काढू शकतो, त्याच्यासाठी आपण मंगळवारी आणि शनिवारी करून बघायचं. एक धुपारा घ्यायचा, धुपाऱ्यामध्ये अक्षता टाकायच्या, त्याच्यामध्ये गुगळ, लोभान, काळा गूळ असतो तो काळा गूळ घ्यायचा, हवा तर भीमसेन कपूर घ्या, त्याच्यामध्ये पांढरी मोहरी घ्या, 1 ते 2 लवंग घ्या, कडुनिंबाची काही 2-3 पानं घ्या, सुकलेली पानं असेल तर खूप छान. त्याच्यानंतर गाईचे तूप 1 ते 2 ड्रॉप त्याच्यामध्ये घ्या, आणि आपल्याकडे एक काळा कपूर मिळतो, तो काळा कपूर तुम्ही घेऊ शकता. आणि हे सगळं एकत्र केल्यानंतर तुमची संध्याकाळची दिवाबत्ती झाली की त्या धुपाऱ्यामध्ये ते प्रज्वलित करायचं, आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये ते फिरवून घ्यायचं. पूर्ण घरामध्ये फिरवल्यानंतर दरवाजाच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर ते जळूस्तोवर चालू द्यायचं, आणि त्याच्यामध्ये कपूर टाकत राहायचं, आणि ते शांत होऊस्तोवर ते बाहेरच दरवाजामध्ये राहू द्यायचं. आणि शांत झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर त्याला निर्माल्यामध्ये टाकून त्याची एनर्जी बघायची. कारण आपल्या घरात पॉझिटिव्हिटी संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मीचा वास येतो, त्यावेळेस निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढल्यानंतर घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते, आणि सर्वत्र घरामध्ये वातावरण खूप छान पद्धतीचं होतं. करून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही शेअर करून बघा. घरच्या घरी कशी आपल्या घरामध्ये वातावरण आणि सुशोभित अशा पद्धतीने आपण संध्याकाळची सांज होमची तयारी कशा पद्धतीने करतो, निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरातली कशी बाहेर जाते, एक मंगळवार शनिवार करून बघितल्यानंतर तुम्हाला किती बेनिफिट होतो. आणि जर चांगला अनुभव आला तर करत राहा अखंड, आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर करत राहा. थँक्यू.